हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। मी काजल मेडे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फेस पॅक जो की मी यूज करते। तर चला या बघूयात हा फेस पॅक मी कसा बनवते। तर इथे मी 1 चम्मच मुलतानी माती घेतलेली आहे आणि त्यासोबत मी 1 चम्मच बेसन सुद्धा घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं टोमॅटोचा ज्यूस टाकत आहे। त्यासोबत मी थोडंसं बटाट्याचा ज्यूस टाकला आहे आणि लास्ट मध्ये आपण थोडंसं हनी सुद्धा टाकून घेऊया आणि याला चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया। तर हा फेस पॅक रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी हा आता फेसला लावणार आहे। तर आता मी जो आपण फेस पॅक रेडी केला आहे तो लावणार आहे। हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा पण लावू शकता किंवा एकदा पण लावू शकता। मी मॅक्सिमम एकदाच लावते। हा जो आपण फेस पॅक बनवलेला आहे यापैकी तुम्हाला काही याच्यामधलं सूट नसेल करत किंवा ॲलर्जी असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। हा फेस पॅक अतिशय यूजफुल आहे। तुम्ही बघू शकता मी माझ्या चेहऱ्याला फेस पॅक लावलेला आहे। जर तुम्हाला मानेला लावायचा असेल तुम्ही लावू शकता। मी आता मानेला नाही लावणार आहे। आणि तुम्ही हा फेस पॅक डिटॅन साठी पण यूज करू शकता किंवा स्किन ग्लो म्हणून सुद्धा यूज करू शकता। याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे, कारण की मी 2-3 वर्ष झाले हा फेस पॅक यूज करत आहे। हा फेस पॅक मी 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे आणि कोणी जज नका करू, कारण की फेस पॅक नीट नाही लागलेला आहे। A few minutes later. तर 15 मिनिटं झालेले आहे आणि फेस पॅक पण पूर्णपणे वाळलेला आहे। मी आता फेस धुवून येते। मी फेस वॉश करून आलेली आहे आणि मला खूप फ्रेश वाटतंय फेस पॅक लावल्यानंतर। जर तुम्हाला हा फेस पॅक आवडला असेल आणि व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।